हडपसरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या संभाव्य हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर घडली प्रचंड संतापाची ठिणगी। हडपसरमध्ये आज दुपारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, जेव्हा मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी अचानक हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली। काय घडलं? मृत रुग्णाला गंभीर अवस्थेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण नातेवाईकांचा गंभीर आरोप आहे, डॉक्टर वेळेत उपलब्ध नव्हते, उपचारात विलंब झाला, निष्काळजीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला आणि मृत्यूचं कारण विचारल्यावर हॉस्पिटल प्रशासन टाळाटाळ करतंय। याच संतापातून रुग्णालयात प्रवेश करून काउंटर, काचांचे तावदान, सुविधा विभाग अशी मोठी तोडफोड करण्यात आली। सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षण परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती। पोलिसांचा हस्तक्षेप, घटनास्थळी पोलिसांची तातडीने धाव, आता हॉस्पिटल परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मृत रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आणत नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। काही स्थानिक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय। हडपसरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आता प्रश्न असा आहे, हॉस्पिटलची हलगर्जीपणा किती, प्रशासनाची जबाबदारी कोण घेणार आणि मृत्यूची खरी कारणं नेमकी काय आहेत? आमचे वैद्यकीयचे शहराध्यक्ष अजय सपकाळ यांच्या वडिलांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अल्सरच्या ऑपरेशनसाठी ॲडमिट केलं, पण त्यांनी जे 20-25 टाक्यांचं ऑपरेशन होतं ते केल्यानंतर ते चुकीच्या पद्धतीने पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर लगेच खुर्चीवर बसवल्यामुळं पोटाचे टाके तुटले गेले, ते स्टेपलर तिथे तुटल्यामुळं पेशंटला वेदना जाणवल्या। तर पेशंटनी मुलांना चिठ्ठीत लिहून दिलं की मला वेदना होतात, मला इथं ठेवू नका, मला खूप त्रास होतोय पोटात, मला बसवल्यामुळं ते टाके तुटले। आणि अजयनी जाऊन, अजय वैद्यकीयच्या ह्याच्यात असल्यामुळे अजयने कितीतरी लोकांचे जीव वाचवलेत। 100-150 कोटी रुपये पेशंट, गोरगरीब पेशंटला मिळून दिलेले आहेत त्याने। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्याच वडिलांसंग असा प्रकार व्हायला नको होता पाहिजे, पण सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकरण घडलेलं आहे।